ए दीपक दीपक ए दीपक झूम कर झूम. वरती पाहायला मिळेल. अगदी आपण पाहताय की उन्हाचा कहर थोडासा आता वाढत जाताना पाहायला मिळतोय अगदी. आणि या लखलखत्या प्रकाशमय वातावरणामध्ये अगदी निसर्गाच्या सानिध्यामध्ये ही लढत आपल्याला हे क्रीडांगण अनुभवायला मिळत आहे. समर्थ लाईव्हच्या माध्यमातून ही स्पर्धा अगदी थेट प्रक्षेपित केली जाते. आजची तिसरी रात्र आपल्याला पाहायला मिळते. मॅच नंबर आपल्या समोर येते पुढची. सारंग विपक्षात इसंबे टॉस जिंकलाय सारंग टीमना आणि प्रथम बॅटिंगसाठी आमंत्रित केलाय ते इसंबे टीमला. आघाडीची जोडी मैदानावरती आहे. पहिल्याच बॉलवरती या ठिकाणी 6 ही धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते. ऑन स्ट्राईक वरती बॅट्समन होते. रोहित यांच्या बॅटमध्ये मोठा फटका एक्झिक्यूट केला. मिड विकेट सीमारेषेच्या बाहेर धावसंख्येला खुलं केलं 6 या अंकानं. होईल का तो बर्बाद. येणारी काळ आणि वेळ सांगून देईल. इसंबे संघाचे खेळाडू मात्र त्याच्या विरोधात
पहिला चेंडू षटकार, त्यानंतर डाऊन ऑफ स्ट्रिक, खराब चेंडू आणि त्यानंतर पुनरागमन करणारी गोलंदाजी. गुड लाईन स्पॉटवरती चेंडूची पिचिंग झाली, खांद्याचा अगदी योग्य वापर केला, मनगटाची शैली वापरली आणि त्यानंतर चेंडूवरती अतिरिक्त बाउन्स प्राप्त केल्यानंतर स्वतःला सज्ज केलं. डॉट बॉल आल्यानंतर पुन्हा एकदा खराब चेंडू, मैदानाच्या आतमध्ये 8 रन्स, लॉस ऑफ 0, 8 ही धावसंख्या, कोणतीच विकेट नाही आहे. 2 षटकांची मॅच आहे आणि 12 बॉलमध्ये किमान 25 ते 30 धावा जमवायच लागतील. एक किफायतीदार धावसंख्या. दुसऱ्या डावामध्ये वावरत असताना आपल्या गोलंदाजांना एक पोषक धावसंख्या. ऑन साईडला फटका फसलाय, 2 क्षेत्ररक्षक चेंडू खाली, एकाग्रता कमी आणि त्यानंतर हा चेंडू ऑन साईडला. धावसंख्या पुढे सरली जाईल. दुहेरी धावसंख्येच्या मदतीनं धावफलक जाऊन पोहोचेल ते 10 या अंकांवरती. खोलवर टप्प्याची गोलंदाजी, गुड लाईन स्पॉटवरची गोलंदाजी, मिश्रित गोलंदाजी प्राप्तांक मैदानावरती पाहायला मिळत आहे. फटका फसलाय, नियोजित क्षेत्रामध्ये लँड होईल. एकेरी धावेला दुसरीमध्ये रूपांतरित करत असताना दुहेरी धावसंख्येच्या मदतीने धावफलक जाऊन पोहोचेल ते 12 या अंकांवरती. दडपण आणि आता दडपणाच्या ओझ्याखाली आपल्या घरच्या मैदानावरती वावरताना पाहायला मिळते ती सारंग टीम. खरं तर आयोजकाची भूमिका आणि त्यानंतर मैदानाच्या आतमध्ये चांगला खेळ करण्यासाठी प्रयत्न साकारित केले जात आहेत. अरुण या खेळाडूकडून अपेक्षा भरपूर काही आहेत. सारंग टीमला मात्र ते मैदानाच्या आतमध्ये सध्या घडत नाही आहे. त्याच्या विरोधात चांगली बॅटिंग मैदानावरती पाहायला मिळते. फटका फसलाय, स्वतः गोलंदाज चेंडूच्या खाली कॉटन बॉलच्या स्वरूपानं पहिली विकेट जातीय बॅटिंग करणाऱ्या इसांबे टीमची. गडीचा फलंदाज ज्याच्या बॅटमध्ये एक षटकार आपण पाहिला होता, 2 सिंगल्स, 2 2 रन्स पाहिल्या होत्या. एकूण 10 या धावसंख्येचं योगदान दिलं होतं आणि टीमची एकूण धावसंख्या तुम्हाला 12 अंकांवरती अनुभवायला मिळाली होती. महत्त्वाचा खेळाडू बाद करण्यामध्ये यश प्राप्त केलं गोलंदाजानं. डिफेन्सिव्ह रचनात्मक फटका खेळायचा होता, गतीचा वापर केला होता, मात्र अतिरिक्त उसळी आणि त्यानंतर हा डॉट बॉलच्या साहाय्यानं पहिल्या षटकाचा खेळ होता कंप्लीट. धावसंख्या पोहोचली जाते 12 रन्स, 12 धावा. धाव फलकावरती एक गडी बाद झाल्यानंतर बॅटिंग करणाऱ्या इसांबे टीमचा. बारा धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतील. चांगली गोलंदाजी मैदानावरती आपल्याला पाहायला मिळते. खरं तर ज्यावेळेस तुम्ही हाताची घडी एकत्र घालता त्यावेळेस निगेटिव्ह थिंकिंग होते आणि ज्यावेळेस तुम्ही रचनात्मक पद्धतीने राहता त्यावेळेस पॉझिटिव्ह थिंकिंग तुमच्यामध्ये निर्माण होते. आणि जर तुम्हाला एखाद्या विशिष्ट काळामध्ये यशस्वी व्हायचं असेल तर तुमच्या आतमधल्या ज्या नकारात्मक गोष्टी आहेत ना त्यांना बाजूला सारून सकारात्मक गोष्टींचा विचार करावा लागतो. या ठिकाणी डाऊन द लेग साईड या ठिकाणी बॅटची आतील कडा घेतली आणि त्यानंतर सिंगल कन्वर्ट केली. धावसंख्या 13 या अंकांवरती. जर सारंग टीमला या मॅचमध्ये दुसऱ्या डावामध्ये किफायतीचा धावसंख्या निर्माण करून विजय प्रस्थापित करायचा असेल तर 20 धावसंख्येपर्यंत रोखावं लागेल.
25 धावसंख्येपर्यंत रोखावं लागेल. मला इथून पुढच्या 5 बॉलवरती आक्रमण करावं लागेल. सारंग टीमच्या अगेन्स्ट खेळताना चांगली बॅटिंग स्थिती आहे ना, अशा वेळेस त्यांच्यासमोर 30 ते 35 ही धावसंख्या उभारावीच लागेल. गोलंदाज तयार बॉलिंग ट्रॅकवरती. ऑफस्टिकच्या बाहेर जाणार हा चेंडू अवांतर एस्टच. 1 धावसंख्या स्कोर कार्ड मध्ये. धावफलक जाऊन पोहोचेल ते 14 या अंकांवरती. बॉलर तयार बॉलिंग ट्रॅक वरती. पुन्हा एकदा सातत्यपूर्वक खराब गोलंदाजी. सराव कमी आणि त्याच्यानंतर मैदानाच्या आतमध्ये खराब गोलंदाजी. कारण सरावाचा अभाव आणि त्यानंतर मैदानावरती खराब कामगिरीचं प्रात्यक्षिक आपल्याला पाहायला मिळतं. क्षेत्र कोणतंही असो, त्या त्या क्षेत्रामध्ये तुमची भरीव कामगिरी करण्यासाठी त्या त्या क्षेत्रामध्ये तुम्हाला अभ्यास करणं गरजेचं असतं. अभ्यास नसेल तर तुम्ही त्या क्षेत्रामध्ये कधीच मोठे होऊ शकत नाही. आणि हे काम आता मैदानावरती चांगलं करावं लागेल. अरुणचं सहकार्य चर्चेचं झालं, मात्र ते चर्चेचं सहकार्य किती किफायतीदार फायदेशीर ठरलं जाईल सारंग टीमला का त्याच्यावरती पाणी फेरण्याचं काम येणाऱ्या चेंडूवरती फलंदाजाच्या माध्यमातून केलं जाईल. हा चेंडू शॉर्ट स्क्वेअर लेग मध्ये हा बॉल उचलला जातोय. तोपर्यंत या चेंडूवरती सिंगलच्या बरोबरीने धावसंख्या पोहोचली जाईल. पहिल्या सत्राचा खेळ सुरू असताना या ठिकाणी दुसरं षटक सुरू आहे आणि धाव संख्या पोहोचली आहे ती 16 या अंकांवरती. दोन चेंडूंचा खेळ या ठिकाणी कंप्लीट होतोय तर 4 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. पहिल्या षटकात धावसंख्या जमली होती ती 12. एकूण धावसंख्या स्कोर कार्ड वरती 16. 1 धाव कंप्लीट केली जाते. दुसऱ्या धावसंख्येसाठी प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये झालेत. क्षेत्ररक्षण चांगलं घडलं. मला चेंडू उचलणार फेकणार तोपर्यंत 2 धावा. चेंडूची फेकी मी म्हणेन खराब राहिली. कदाचित हा चेंडू डायरेक्ट क्षेत्ररक्षक गोलंदाजाच्या हातात फेकला असता तर मैदानाच्या आतमध्ये चित्र काही वेगळं असतं. मात्र या चेंडूवरती दुहेरी धावसंख्या एकूण स्कोर कार्ड वरती 18 धाव फलक आपण पाहत आहे. या ठिकाणी चेंडू सरळ जाईल एसटी रक्षकाच्या हातामध्ये. डॉट बॉल या ठिकाणी पाहायला मिळतोय. खरं तर तुमचा शर्ट कितीचा आहे हे महत्वाचं नाही, तुमची ट्रॅक किती महत्वाची आहे हे महत्वाचं नाही, तुम्ही पायामध्ये सॉक्स किती महागाचे घातले हे महत्वाचं नाही, ते सॉक्स तुमच्या पायाने किती चांगल्या पद्धतीने शूज मध्ये ठेवतात हे महत्वाचं नाही आहे, तुमची बुटं स्लिप होत आहेत की नाही हे महत्वाचं नाही आहे, म्हणजे तुम्ही संघासाठी किती चांगल्या पद्धतीने रिप्रेझेंट करताय ना हे फार महत्वाचं असतं. झेल सोडली त्यानंतर 2 धावा घेतल्या आणि त्याच्यावरती पाणी फेरण्याचं काम केलं. चेंडू जातो मिड विकेट सीमारेषेला पूर्ण करणारा हा दणदणीत षटकार. तालुका जिल्हा बॉलिंग ट्रॅक वरती सज्ज. धावसंख्या बनली ती 24 या अंकांवरती. हा चेंडू चांगला फेकला जातो. एक सिंगल कंप्लीट केली जाते आणि एकेरी धावसंख्येच्या बरोबरीनं धाव फलक जाऊन पोहोचेल ते 25 या अंकांवरती. 26 या धावसंख्येची आवश्यकता.
द्या पाठवा घरी जा ना विवारल्या द्या गोल्डडा येऊन बसेल बुधाजी पाटील तुम्हीच हुशार आहेत असं नाही दुनिया पण हुशार आहे लक्षात ठेवा मैदानाच्या आतमध्ये आपण पाहता सलामीची जोडी मैदानामध्ये जाते 25 धावसंख्या जमली इसांबे टीमनं 26 धावसंख्येचं लक्ष आहे 26 धावसंख्या एका बाजूने सुरक्षित करायच्या विकी आपण या ठिकाणी स्कोरिंग साठी या इसांबे टीमचे खेळाडू आपल्याला सहकार्य करतात त्यांना आपण धन्यवाद देऊया त्यांनी महत्त्वपूर्ण टायमिंगला आपल्याला सहकार्य केलं त्यांना आपण धन्यवाद देणं गरजेचं आहे पहिल्या षटकात जर इसांबे टीमनं 10 पेक्षा कमी धावसंख्या दिली तर हा सामना जड जाईल सारंग टीमला म्हणजे पहिल्या षटकात मध्ये जर 15-20 धावा कुठल्या तर हा सामना सहज पद्धतीने सारंग टीमच्या बाजूने झुकू शकतो मात्र तितक्या ताकदीची गोलंदाजी आहे की इसांबे टीम पहिल्या षटकामध्ये कमी धावसंख्या देऊ शकते मात्र तितक्याच ताकदीची बॅटिंग मैदानावरती आपल्याला पाहायला मिळेल ती गोलंदाजी करणाऱ्या इसांबे टीमच्या विरोधात खेळत असताना सारंग टीमची आघाडीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दीपकच्या साथीनं समीर ही जोडी मैदानावरती पाहायला मिळते समीरनं मागच्या मॅच मध्ये काय आउटस्टँडिंग रिप्रेझेंट केलं होतं स्वतःला तब्बल 14 धावांचे मॅरेथॉन इनिंग रिप्रेझेंट केले होते आणि त्या 14 धावांच्या जोरावरती किमान 42 धावसंख्या उभारण्यामध्ये यश प्राप्त झालं होतं तशीच खेळी अपेक्षित आहे आता समीर याच्या सहाय्यानं दीपक या खेळाडूला मागच्या मॅच मध्ये आपण पाहिलं होतं दीपक नॉन स्ट्राईक एंडवरती होता स्ट्रायकर एंडवरती समीर होता मात्र यावेळेस समीर नॉन स्ट्राईक एंडवरती आहे आणि स्ट्रायकर एंडवरती दीपक यांना पाहत आहे पहिलाच बॉल मिड विकेट सीमा रेषेला पॅरलाच फटका येतोय स्वीट साऊंड आउट ऑफ द पार चेडूला फेकून दिलं मिड विकेट बुधाजी बाबणे यांच्या माध्यमातून आपण पाहतोय सलग 3 षटकारासाठी 3000 आणि सुनील वाघमारे यांच्याकडून 1000 रुपयाचा कॅश प्राइज असेल ते सलग 3 षटकारासाठी म्हणजे तब्बल 4000चं कॅश प्राइज असेल ते 18 या धावसंख्येसाठी पहिल्या चेंडूवरती आलाय षटकार म्हणजे जवळजवळ आपण विचार केला ना तिसऱ्या पंचांची मागणी या ठिकाणी केली जाते नेक्स्ट बॉल आपण या ठिकाणी डिलिव्हर करताना गोलंदाज कशी गोलंदाजी करतोय ते बघूया हा चेंडू जेल संपादित करायची होती या चेंडू जेल सोडल्यानंतर थर्डमॅन क्षेत्रामध्ये चांगले क्षेत्ररक्षण घडलं जात आहे 2च धाबा या चेंडूवरती पाहायला मिळतात 8 ही धावसंख्या स्कोर कार्ड वरती आहे 26 या धावसंख्येचा पाठलाग करताना पहिल्या 2 चेंडूवरती 8 ही धावसंख्या जमली जाते शेवटचे 16 चेंडू आता शिल्लक आहेत आणि 18 या धावसंख्येची आवश्यकता आहे चेंडू आणि धावांमध्ये अंतर कमी करणारी फलंदाजी मैदानावरती अनुभवायला मिळते म्हणजे 1-2 विकेट या मॅच मध्ये पुनरागमन करून देतील बॅटिंग करणाऱ्या फेल डिलिव्हरी आहे योग्य चेंडूची फेकी केली जाते गोलंदाज बॉलिंग ट्रॅक वरती पुन्हा एकदा सज्ज असेल हॅलोवर फुल टॉस ऑन साइडला ड्राईव्ह केल्या बॉलला एक धाव कंप्लीट
एकेरी धावसंख्येच्या मदतीनं पहिल्या चेंडूवरती षटकार, त्यानंतर दुहेरी धावसंख्या, त्यानंतर सिंगल, अशा स्वरूपानं 12 चेंडू 26 धावसंख्येचा पाठलाग करताना एकूण धावसंख्या तुम्हाला 9 या अंकांवरती पाहायला मिळते. म्हणजे अजूनही आपण जर विचार केला तर शेवटचे 9 चेंडू शिल्लक असावेत आणि गरज आहे ती 17 या धावसंख्येची. 9 चेंडू 17 धावसंख्या, एक मोठा फटका चेंडू आणि धावांमध्ये अंतर कमी करेल, मात्र एखाद 2 विकेट या मॅच मध्ये पुनरागमन करून देतील फिल्डिंग करणाऱ्या, क्षेत्ररक्षण करणाऱ्या इसांबे टीमला. चेंडू सीमा रेषेच्या पलीकडे 4 या धावसंख्येसाठी. चार धावसंख्येच्या बरोबरीनं धावफलक जाऊन पोहोचेल ते 13 अंकांवरती. एखाद मोठा अजून फटका चांगली धावसंख्या उभा राहील. मात्र या चेंडूवरती विकेट गरजेची आहे. बॅकफुटला जाऊन हा फटका, चेंडू सीमा रेषेच्या दिशेने करतोय वाटचाल. 4 या धावसंख्येसाठी डीजे. जास्त झालं तर काय, मला असं वाटतं तो डुलतोय. 10-17 झाला ना. पैसे सोडत नाही, निघत नाही. 17 झाला ना. बोलत 9 पाहिजे, 6ला 9 पाहिजे. सांगा 6ला 9 पाहिजे. शेवटचे 6 चेंडू आणि गरजे 9 धावसंख्येची. सलगच्या 2 चेंडूवरती 2 षटकार आले तर 3000 रुपयाचं कॅश प्राइज. सलगच्या 2 षटकारांसाठी 4000 रुपये बुधाजी पाटील यांच्याकडून. 6 बॉल 9. बॉलर दीपक. लक्ष ना देते बरोबर. मागची मॅच कोणती होती? मागची मॅच माझगाववाल्यांना काय भेटलं ना. आता अजून जो विनर आणि ते माझगाव. माझगाव टीमचा कॅप्टन व्यासपीठाच्या समोर येऊन थांबा. बॉलर तयार बॉलिंग ट्रॅक वरती. बॉलला उडालो ऑन साइडला. चेंडू आणि धावांमध्ये अंतर कमी करणारा हा फटका 6 धावसंख्येसाठी. या चेंडूवरती षटकार येवो किंवा चौकार येवो, या चेंडूवरती जर षटकार आला तर 4000 रुपयाचं कॅश प्राइज. हा गुगल पे नाही, कॅश. या चेंडूवरती येतोय विजयाचा चौकार. हा चौकाराला 500 रुपये.